आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे, त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सध्याच्या या डिजिटल काळात देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे। बँकिंग पासून मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यापर्यंतच्या जवळपास सर्वच कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासतेच। आता तर सरकारकडून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे। मात्र महत्त्वाचे म्हणजे अनेक लोकांचे आधार कार्ड हरवणे, मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल नंबर बदलणे, नाव किंवा जन्मतारखेत चूक, स्पेलिंग मिस्टेक, तसेच पत्ता बदलणे किंवा पत्ता चुकीचा असणे, अशा एक ना अनेक समस्या असतात। यासाठी मग आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिसवर हेलपाटे मारावे लागतात। मात्र आता या सर्वांपासून आधार कार्ड धारकांची सुटका होणार आहे। अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित सर्व कामे फक्त एका क्लिकवर कुठेही न जाता घर बसल्या करता येणार आहे। आता आधार कार्डच्या कामासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या बाहेर लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही, कारण केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे। आता तुम्हाला आधार कार्डची कुठेही झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी देण्याची गरज राहणार नाही। आधार कार्ड वापरकर्ते आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील, कारण केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारची आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आपले नवीन आधार ऍप लॉन्च केले आहे। हे ऍप पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आणि पूर्णपणे पेपरलेस असणार आहे। या नवीन आधार कार्ड ऍप मध्ये फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक डेटा लॉक अनलॉक करण्याची सुविधा आणि QR कोड शेअरिंग यासारख्या ऍडव्हान्स फीचर्सचा देखील समावेश आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे या नवीन आधार ऍप मध्ये तुम्हाला एकाच मोबाईल फोनवरून तुमच्या कुटुंबातील 5 सदस्यांचे आधार कार्ड या एकाच ऍप मध्ये सुरक्षितपणे लिंक करता येईल व तसेच सेव्ह करून ठेवता येईल। या ऍप मध्ये आधार पडताळणी फेस स्कॅन द्वारे करता येते, ज्यामुळे सुरक्षा अधिकच वाढते। तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे वापरले गेले हे देखील तुम्हाला या ऍप द्वारे लगेच समजणार आहे। केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अलीकडेच मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंट X वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे। अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही युजरसाठी हे नवीन ऍप आधार या नावाने उपलब्ध आहे। महत्त्वाचे म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही ऍप इन्स्टॉल करत असलेल्या फोन मध्ये तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण या नंबरचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।